Good morning, students. In the last video, we have seen the syllabus, scheme of examination, the BSc 2 statistics course. Today onwards, we'll start with teaching of the syllabus. So, सेमिस्टर 3 साठी जे आपल्याकडं 2 पेपर आहेत, त्या 2 पैकी पेपर नंबर 6 हा मी स्वतः शिकवणार आहे आणि पेपर नंबर 5 हा माझे कलीग प्राध्यापक अमोल घाडगे सर शिकवणार आहेत. सो विल स्टार्ट विथ पेपर नंबर 6. पेपर नंबर 6चा डेमोग्राफी हा जो युनिट आहे तिथून आपण सुरुवात करूया. सो लेट मी रिमाइंड यू, दिस इज युनिट फ्रॉम पेपर नंबर 6 demography. So in this unit we have to study what is vital statistic and why do I study vital statistics. का त्याची गरज आहे आपल्याला. त्यानंतर व्हायटल स्टॅटिस्टिक्स किंवा डेमोग्राफीमध्ये वेगवेगळे जे रेट्स आहेत त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याच्यामध्ये मॉर्टॅलिटी रेट्स, क्रूड डेथ रेट, स्पेसिफिक डेथ रेट, स्टँडर्डाइज्ड डेथ रेट याचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यानंतर फर्टिलिटी हा एक जो व्हायटल इव्हेंट आहे त्याच्या संदर्भात वेगवेगळे रेट्स आहेत, सच ॲज क्रूड बर्थ रेट, एज स्पेसिफिक फर्टिलिटी रेट, जनरल फर्टिलिटी रेट आणि टोटल फर्टिलिटी रेट याचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यानंतर रिप्रोडक्शन रेट्स, 2 रिप्रोडक्शन रेटचा आपण अभ्यास करणार आहोत. ते 2 रिप्रोडक्शन रेट आहेत, ग्रॉस रिप्रोडक्शन रेट GRR आणि नेट रिप्रोडक्शन रेट NRR. सो या संपूर्ण युनिटमध्ये आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे डेफिनेशन्स ऑफ दीज डिफरंट रेट्स ऑफ व्हायटल इव्हेंट्स, मॉर्टॅलिटी, फर्टिलिटी, रिप्रोडक्शन असे वेगवेगळ्या प्रकारचे रेट्स, त्याच्या डेफिनेशन, त्याचे फॉर्म्युले अँड हाऊ टू कम्प्यूट दीज रेट्स फॉर different communities, for different data sets. So the first thing is, what do you mean by vital events? vital events म्हणजे काय? तर व्हायटल इव्हेंट्स म्हणजे मानवी जीवनामध्ये घडणाऱ्या अशा गोष्टी आहेत, अशा घटना आहेत की ज्याच्यामुळं एकूण ह्युमन पॉप्युलेशनवरती त्याचा इम्पॅक्ट होत असतो. म्हणजे आता या ठिकाणी काही व्हायटल इव्हेंट्सची लिस्ट केलेली आहे. आता ही जी लिस्ट आहे ती वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी जे रिकमेंडेशन्स दिलेले आहेत त्या रिकमेंडेशनमध्ये जे व्हायटल इव्हेंट्स दिलेले आहेत ते व्हायटल इव्हेंट्सची ही लिस्ट आहे की ज्याच्यामध्ये लाईव्ह बर्थ म्हणजे एखाद्या बाळाचा जन्म होणं हा सुद्धा एक व्हायटल इव्हेंट आहे. सिकनेस, मॅरेज, डिव्होर्स, ॲडॉप्शन, इवन लिगल सेपरेशन्स ज्याला आपण इन जनरल डिव्होर्स म्हणतो. त्यानंतर डेथमध्ये सुद्धा इन्फंट डेथ, फिटल डेथ या सर्व प्रकारचे जे इव्हेंट्स आहेत मानवी आयुष्यामध्ये घडणारे या सर्व इव्हेंट्सना व्हायटल इव्हेंट्स असं म्हटलं जातं. म्हणजे या घटनांमुळं, या गोष्टींमुळं मानवी पॉप्युलेशनमध्ये बदल घडून येतात म्हणून त्यांना व्हायटल इव्हेंट्स असं म्हटलं जातं.
आणि मग अशा प्रकारच्या घटनांच्या संदर्भात काही शास्त्रशुद्धपणे अभ्यास करण्याची जी एक प्रक्रिया आहे, जी एक पद्धत आहे, जी एक ब्रँच आहे, त्याला व्हायटल स्टॅटिस्टिक्स असं म्हटलं जातं. सो फॉर्मली व्हायटल स्टॅटिस्टिक्स जर आपल्याला डिफाईन करायचं असेल तर कशा पद्धतीने आपण डिफाईन करू शकतो? तर व्हायटल स्टॅटिस्टिक्स म्हणजे इट इज द कलेक्शन, compilation, processing, analyzing, evaluating, presenting and disseminating of data on vital events. एका व्यक्तीच्या संदर्भात किंवा अनेक व्यक्तींच्या संदर्भात, समाजाच्या संदर्भात, विशिष्ट कम्युनिटीच्या संदर्भात या व्हायटल इव्हेंट्सचा जो डेटा आपण कलेक्ट करणं, तो डेटा कंपाईल करणं, त्याचं काही प्रोसेसिंग करणं, वेगवेगळ्या मेथडचा वापर करून तो ॲनालाइज करणं, त्याचं इव्हॅल्युएशन करून त्याच्यातून कन्क्लुजन्स करणं, या सगळ्या प्रक्रियेला आपण व्हायटल स्टॅटिस्टिक्सची सिस्टीम असं म्हणत असतो. वी कॅन डिफाईन व्हायटल स्टॅटिस्टिक्स इन अ डिफरंट टर्मिनॉलॉजी. म्हणजे काही ठिकाणी त्याचा उल्लेख असा केला की व्हायटल स्टॅटिस्टिक्स किंवा डेमोग्राफी म्हणजे काय, तर आयदर इट इज अ न्यूमेरिकल डेटा. आता कोणाचा न्यूमेरिकल डेटा, तर इट इज द न्यूमेरिकल डेटा ऑफ व्हायटल इव्हेंट्स. जे व्हायटल इव्हेंट्स आत्ता जस्ट आपण पाहिले की ज्याच्यामध्ये जन्म, मृत्यू, लग्न, घटस्फोट, एखाद्या व्यक्तीचा आजारपण, या संदर्भातला जो न्यूमेरिकल डेटा आहे त्याला व्हायटल स्टॅटिस्टिक्स म्हणण्याची पद्धत आहे. किंवा व्हायटल स्टॅटिस्टिक्स किंवा डेमोग्राफी म्हणजे काय, तर दीज आर दी मेथड्स अप्लाइड इन द ॲनालिसिस ऑफ सच डेटा. म्हणजे व्हायटल स्टॅटिस्टिक्स जे आहे, व्हायटल इव्हेंट्सवरचा जो डेटा आहे त्याचं ॲनालिसिस करण्यासाठी इट इज द बॉडी ऑफ मेथड्स, त्याला व्हायटल स्टॅटिस्टिक्स असं म्हटलेलं आहे. काही लेखकांनी त्याची एक वेगळ्या पद्धतीने डेफिनेशन दिली आहे. इट इज द कम्प्लीट स्टडी ऑफ मॅनकाइंड. मानवाच्या संदर्भातला, मानवजातीच्या संदर्भातला हा एक पूर्ण अभ्यास आहे, ॲज अफेक्टेड बाय हेरिडिटी ऑर एन्व्हायरमेंट. म्हणजे हेरिडिटी आणि एन्व्हायरमेंट या दोन घटकामुळं मानवी आयुष्यामध्ये जो काय बदल घडून येतात त्या बदलांचा एकूण अभ्यास म्हणजे काही लोकांनी स्टॅटिस्टिक, व्हायटल स्टॅटिस्टिक्स अशी डेफिनेशन केलेली आहे. सो इन शॉर्ट वी कॅन से दॅट की व्हायटल स्टॅटिस्टिक्स म्हणजे व्हायटल स्टॅटिस्टिक्स इट इज द स्टडी ऑफ, इट इज द सिस्टमॅटिक स्टडी ऑफ पॉप्युलेशन. मग ते एखाद्या गावाचं असेल, एखाद्या शहराचं असेल, एखाद्या राज्याचं असेल, देशाचं असेल, संपूर्ण जगाचं असेल, तर या पॉप्युलेशनच्या संदर्भात सायंटिफिक स्टडी करणारं जे शास्त्र आहे, इट इज द ब्रँच ऑफ बायोमेट्री. त्याचा अभ्यास करणारी ही जी ज्ञानशाखा आहे त्याला आपण व्हायटल स्टॅटिस्टिक असं म्हणतो. आता हे व्हायटल स्टॅटिस्टिक्स म्हणजे आता आपण पाहिलं की इट इज द डेटा. व्हायटल स्टॅटिस्टिक इज अ डेटा. आता तो डेटा जर असेल तर वी हॅव टू कलेक्ट इट, वी हॅव टू ऑब्टेन इट. मग तो डेटा आपण कशा पद्धतीने मिळवणार आहोत, तर त्यासाठी वेगवेगळ्या पद्धती ज्या वापरल्या जातात. सो मेथड्स ऑफ ऑब्टेनिंग रॉ डेटा ऑफ व्हायटल इव्हेंट्स. सगळ्यात पहिली मेथड आहे ती म्हणजे रजिस्ट्रेशन मेथड. इट इज वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट सोर्स. बहुतेक सर्व देशामध्ये ही पद्धत वापरली जाते आणि या पद्धतीला एक लीगल मेथड, एक लीगल रिक्वायरमेंट म्हणजे आपल्या देशामध्ये सुद्धा रजिस्ट्रेशन ऑफ बर्थ अँड डेथ ॲक्ट 1969 मध्ये पास झाला तो. म्हणजे एखाद्या कुटुंबामध्ये
एखाद्या बाळाचा जन्म झाला तर त्याची नोंद त्या ठिकाणाच्या कार्यालयामध्ये करणं आवश्यक असते. मग त्याच्यामध्ये पुढं अमेंडमेंट होऊन द रजिस्ट्रेशन ऑफ बर्थ, डेथ अँड मॅरेज, त्याच्यामध्ये जन्म, मृत्यू, विवाह नोंदणी कार्यालय तुम्ही खूप ठिकाणी पाहिलं असेल. सो इन आवर कंट्री इट इज मॅन्डेटरी टू रजिस्टर बर्थ, डेथ, मॅरेजेस एटसेट्रा ॲज अ लिगल रिक्वायरमेंट. आणि मग अशा प्रकारच्या ऑफिसमध्ये साहजिकच आपल्याला किती बर्थ झाले, किती डेथ झाले, त्याचे कॉजेस काय होते, त्याचं वय काय होतं, म्हणजे मृत्यूच्या समयी एखाद्या व्यक्तीचं वय काय होतं, मॅरेज विवाह नोंदणी असेल तर त्या ठिकाणी वधू वर त्यांचं वय काय होतं याची नोंद असते. हॉस्पिटल्स रेकॉर्डना इट इज मेड मॅन्डेटरी, इट इज मेड कंपल्सरी, इट इज अ लिगल रिक्वायरमेंट की त्यांच्याकडं जन्माला येणाऱ्या सर्व बाळांची नोंदणी करणं हे त्यांच्यासाठी बंधनकारक असते. सो रजिस्ट्रेशन मेथड इन मेनी कंट्रीज, आणि त्यामुळे आपल्या देशामध्ये सुद्धा इट इज वन ऑफ द प्राईम सोर्स ऑफ गेटिंग द डेटा ऑन व्हायटल इव्हेंट्स अँड इट इज ऑल्सो अ लिगल रिक्वायरमेंट. ते आपल्या देशामध्ये कायद्याने बंधनकारक केलेलं आहे. त्यानंतर दुसरी जी मेथड आहे की ज्याच्या माध्यमातून आपण व्हायटल स्टॅटिस्टिक्सचा डेटा मिळवू शकतो ते म्हणजे सेन्सस मेथड, ज्याला आपण मराठीमध्ये जनगणना असं म्हणतो. बहुतेक सर्व देशामध्ये आणि आपल्याही देशामध्ये पॉप्युलेशन सेन्सस हा दर 10 वर्षांनी केला जातो. म्हणजे आता आपल्याकडं 2011 साली लास्ट सेन्सस झाला, शेवटचा सेन्सस झाला. तर नेक्स्ट इज ड्यू इन 2021. तर सेन्सस म्हणजे काय, तर एखाद्या विशिष्ट टाईम पिरियडमध्ये त्या एखाद्या विशिष्ट भूभागामध्ये राहत असलेल्या सर्व लोकांच्याबद्दलची माहिती रिगार्डिंग त्यांचं वय, सेक्स, मॅरिटल स्टेटस अँड देर आर सो मेनी सोशिओ इकॉनॉमिक कॅरेक्टरिस्टिक्स की ज्याच्याबद्दलची माहिती त्या सेन्ससमध्ये गोळा केली जाते. सेन्ससमध्ये खूप सारी माहिती या ठिकाणी गोळा केली जाते. इट इज कम्प्लिटली अ रॉ डेटा. पण या पद्धतीचा तोटा असा आहे किंवा त्याचा एक डिसॲडव्हान्टेज असं म्हणा की हा सेन्सस क्वाईट फ्रिक्वेंटली घेता येत नाही बिकॉज ते अत्यंत एक्सपेन्सिव्ह आहे, खर्चिक आहे. त्यामुळे साधारणतः ते 10 वर्षाच्या इंटरव्हलनी, आणि तुम्हाला माहीतच आहे की 10 वर्षामध्ये पॉप्युलेशन, लोकसंख्या याच्यामध्ये प्रचंड बदल होत असतात. आणि त्यामुळे तो आपल्याला डेटा या 10 वर्षानंतर पुढच्या 10 वर्षात म्हणजे 2011 नंतर 2021मध्ये मिळणार. त्यामुळे या मधल्या काळातला जर काही डेटा आपल्याला आवश्यक असेल, इंटरसेन्शियल पिरियड ज्याला म्हटलं जातं, तर तो डेटा आपल्याला या सेन्ससच्या मेथडनी मिळत नाही आहे. देअरफॉर इवन दो इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट अँड गुड सोर्स ऑफ गेटिंग व्हायटल स्टॅटिस्टिक्स, त्याचे काही लिमिटेशन्स आहेत. मग त्यासाठी काय केलं जातं, तर त्यासाठी आणि एक मेथड वापरली जाते, त्याला डेमोग्राफिक सॅम्पल सर्व्हेज असं म्हटलं जातं. म्हणजे याची गरज का पडली, तर सेन्ससचा डेटा पाहिल्यानंतर तज्ज्ञांच्या असं लक्षात आलं की फर्टिलिटी आणि मॉर्टॅलिटीचा जो डेटा सेन्ससमधून येतो आहे इट इज नॉट रिलायबल. म्हणजे त्याच्यामध्ये काही चूक असण्याची शक्यता असू शकते, काही गंभीर चुका त्यांना आढळून आल्या. दुसरी गोष्ट, हा दर 10 वर्षाच्या पिरियडने उपलब्ध होणार, त्यामुळे मधल्या कोणत्या कालावधीसाठी जर आपल्याला डेटा आवश्यक असेल तर तो या पद्धतीने मिळत नाही आहे. त्यामुळं राज्य पातळीवर त्याचबरोबर राष्ट्रीय पातळीवरती आपल्याला अन्य स्वरूपानं काही रिलायबल डेटा व्हायटल इव्हेंट्स संदर्भातला आवश्यक आहे. तो कशा पद्धतीने मिळवायचा, तर त्यासाठी डेमोग्राफिक सॅम्पल सर्व्हेज या पद्धती निर्माण करण्याची निकट शासन किंवा त्या स्तरावर वाटू लागली. आणि त्या पद्धतीने आपल्या देशामध्ये जे
नॅशनल सॅम्पल सर्वे ही जी ऑर्गनायझेशन आहे, NSS त्याला म्हटलं जातं, की त्या NSSच्या माध्यमातून अशा प्रकारचे सर्वे कंडक्ट केले जावे. 1950 1960च्या दशकामध्ये अशा प्रकारचा डेटा की ज्याच्यामध्ये मिसमॅच आहे, काही चुका आढळून येतात, तर त्याच्यासाठी आपण एक डेमोग्राफिक सर्वेचा प्रयोग करून त्याच्यातून काही रिलायबल एस्टिमेट्स मिळू शकतो असं तज्ज्ञांना वाटल्यानंतर त्यांनी सॅम्पल रजिस्ट्रेशन सिस्टीम अशा प्रकारची एक सिस्टीम निर्माण करण्याचं ठरवलं. आता काय आहे ही सॅम्पल रजिस्ट्रेशन सिस्टीम? तर या सॅम्पल रजिस्ट्रेशन सिस्टीममध्ये काय केलं जातं, तर काही ग्रामीण भाग असेल तर काही खेडी आणि शहरी भाग असेल तर शहरामध्ये अर्बन ब्लॉक्स ज्याला म्हटलं जातं, असे काही सॅम्पल केले जायचे, निवडले जायचे आणि त्याच्यामध्ये एन्युमरेटर किंवा इन्व्हेस्टिगेटर म्हणजे जो माहिती गोळा करतो ते काय करायचे, पार्ट टाईम तिथं बर्थ आणि डेथच्या रजिस्ट्रेशन्स ते डोअर टू डोअर सर्वे करून रेट्रोस्पेक्टिव्ह पिरियडमध्ये म्हणजे उदाहरणार्थ गेल्या 6 महिन्यामध्ये, गेल्या वर्षामध्ये किती जन्म झाले, किती मृत्यू झाले, अशा प्रकारचा डेटा या सॅम्पलच्या मदतीने गोळा केला जातो. तो जो डेटा आहे तो सेन्सस डेटा जो आहे त्याच्याबरोबर तो व्हेरीफाय केला जातो आणि असा डेटा व्हेरीफाय केल्यानंतर त्याचे करेक्शन्स केले जातात. म्हणजे देर आर लॉट ऑफ मेथड्स अवेलेबल टू करेक्ट द डेटा कंटेनिंग सम एरर्स, ज्या स्टॅटिस्टिकल मेथड्स आहेत आणि त्या पद्धतीने हा डेटा अपडेट केला जातो, करेक्ट केला जातो आणि त्यासाठी या सर्वेच्या पद्धती वापरल्या जातात. त्यानंतर काही हेल्थ सर्वेज कंडक्ट केले जातात, म्हणजे नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे, त्यानंतर डिस्ट्रिक्ट लेवल हाऊसहोल्ड सर्वे, ॲन्युअल हेल्थ सर्वे, अशा प्रकारचे हेल्थ सर्वे कंडक्ट केले जातात. म्हणजे तुम्ही कदाचित याच्या काही जाहिराती वगैरे वाचल्या असतील. राष्ट्रीय कुटुंब कल्याण पाहणी अशा प्रकारे मराठीमध्ये तुम्ही जाहिराती वगैरे पाहिल्या असतील. डिस्ट्रिक्ट स्टॅटिस्टिकल ऑफिसर DSO ज्याला म्हटलं जातं किंवा डिस्ट्रिक्ट स्टॅटिस्टिकल ऑफिस, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, तर त्यांच्या माध्यमातून खूप साऱ्या प्रकारचा डेटा व्हायटल इव्हेंट संदर्भातला सर्वेज करून म्हणजे नमुना पाहणी करून तो केला जातो. ॲन्युअल हेल्थ सर्वे करण्यासंदर्भात म्हणजे सर्व देशातल्या सर्व जिल्ह्यामध्ये दरवर्षी ॲन्युअल हेल्थ सर्वे केला जातो आणि त्याच्यामधून जो डेटा उपलब्ध होतो आहे त्याच्यावरून धोरणं ठरवली जातात. पॉलिसीज चॉकड आउट बाय यूजिंग सच डेटा. आता हा डेटा आपल्याला कशासाठी आवश्यक आहे, तर या डेटाचा वापर करून आपण आपल्या देशाची जी लोकसंख्या आहे, पॉप्युलेशन एस्टिमेट्स आणि त्याचं प्रोजेक्शन्स करू शकतो. म्हणजे आता तुम्ही आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदींची भाषणं जर ऐकली असतील तर तुमच्या लक्षात येईल की ते एक वाक्य पुन्हा पुन्हा बोलत असतात, 125 करोड देशवासियों को, म्हणजे 125 कोटी आपल्या देशाची लोकसंख्या असं गृहीत धरून ते भाषण देत असताना बोलत असतात. म्हणजे आपल्या देशाची लोकसंख्या 125 कोटी म्हणजे अर्थात ती त्यापेक्षा जास्त आहे, सध्या 130 कोटीच्या आसपास लोकसंख्या आहे. पण ती उदाहरणार्थ 2025 साली किती असेल, 2030 साली किती असेल, 2050 साली किती असेल, ही लोकसंख्या किती काळ वाढत राहील, तर याला म्हटलं जातं प्रोजेक्शन्स आणि पॉप्युलेशन एस्टिमेट्स. तर हे करण्यासाठी व्हायटल स्टडीजची आवश्यकता असते. त्यानंतर इन कोहोर्ट अँड पिरियड स्टडीज, कोहोर्ट म्हणजे ज्याला की एकाच वेळी जन्माला आली सगळी बाळं,
म्हणजे ती एक अखंड पिढी असं ज्याला म्हणतो, त्या एका अखंड पिढीचा अभ्यास करत असताना एका विशिष्ट कालावधीमध्ये जी लोकसंख्या असते त्याचा अभ्यास करत असताना या व्हायटल स्टॅटिस्टिक्स आपल्याला उपयोग होतो. कन्स्ट्रक्शन ऑफ लाईफ टेबल्स. तुमच्यापैकी काही लोकांना जर विमा किंवा त्या संदर्भातली माहिती असेल तर एखादा व्यक्ती त्याला विम्याचं संरक्षण जर घ्यायचं असेल, इन्शुरन्स पॉलिसी घ्यायची असेल तर त्याला किती प्रीमियम द्यावा लागेल, किती हप्ता द्यावा लागेल हे त्याच्या वयावरती अवलंबून असतं आणि त्याची हेल्थ स्टेटस काय आहे. द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर इज द एज. मग याला म्हटलं जातं लाईफ टेबल्स. म्हणजे एखादा व्यक्ती एका विशिष्ट वयोगटामध्ये असेल तर तो जगण्याची किंवा तो मरण्याची काय शक्यता आहे हे कॅल्क्युलेट करून त्यानुसार त्याचा इन्शुरन्स त्याला द्यावा लागतो. म्हणजे अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या ठिकाणी आपल्याला व्हायटल स्टॅटिस्टिक्सचा वापर करावा लागतो. स्टार्टिंग पॉईंट इन रिट्रोस्पेक्टिव्ह इपिडेमॉलॉजिकल स्टडीज. म्हणजे आत्ता सध्या ज्या अडचणीतून आपण जातो सगळ्यांना, कोविड-19 हे एक प्रकारचं इपिडेमिक आहे, त्याला आपण पॅन्डेमिक आहे म्हणतात जगभर पसरल्यामुळं. तर ही जी एक साथ आहे आपल्याकडे आलेली त्याचं स्टार्टिंग पॉईंट आपल्याला शोधायचं असेल तर रिट्रोस्पेक्टिव्ह म्हणजे हा कधी सुरू झाला, जानेवारीमध्ये, डिसेंबरमध्ये आपल्या देशामध्ये का आला, दुसऱ्या देशामध्ये तो कधी उद्भवला वगैरे, याच्या प्रकारचा अभ्यास करत असताना किंवा हा किती काळ असा पसरत राहील, त्याच्यापासून किती लोकांना इन्फेक्शन होऊ शकतं, ह्याचे इपिडेमॉलॉजिकल मॉडेल्स लोकांना मांडता येतात आणि ते त्या पद्धतीने मांडून त्याचे काही रिझल्ट्स, त्याचे काही कन्क्लुजन्स, त्याच्या संदर्भातले प्रोजेक्शन्स तुम्ही कदाचित न्यूजमध्ये ऐकले असतील. तर व्हायटल स्टॅटिस्टिक्सचे खूप सारे उपयोग आहेत, पण सुरुवातीला आपण व्हायटल स्टॅटिस्टिक्स समजावून घेतल्यानंतर वी विल कम बॅक टू द युजेस ऑफ व्हायटल स्टॅटिस्टिक्स. तर तो व्हायटल स्टॅटिस्टिक्सचा अभ्यास करत असताना द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज रेट्स ऑफ व्हायटल इव्हेंट. म्हणजे एखादी गोष्ट घडत असताना त्याचा रेट काय आहे. जसं की आपण एखादी बाईक चालवत असताना त्याचं स्पीड असतं, किती वेगानं आपण गाडी चालवतो आहे, त्याचा वेग किती आहे मोजताना, म्हणजे ताशी 60 किलोमीटर वेगाने. तर तसं एखादी व्हायटल इव्हेंट असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल जन्म, तर जन्म दर काय आहे, व्हॉट इज द बर्थ रेट. दुसरा एखादा व्हायटल इव्हेंट से फॉर एक्झाम्पल डेथ, तर डेथ रेट काय आहे. सो रेट, व्हायटल इव्हेंट्स हे रेट्समध्ये मांडले जातात. त्याच्यातून आपल्याला त्याचं चांगल्या पद्धतीने इंटरप्रिटेशन करता येतं आहे, आकलन होतं आहे. दोन वेगवेगळ्या समाजाचे, देशाचे, राज्याची तुलना करायची असेल तर हे व्हायटल रेटच्या मदतीने आपल्याला ती तुलना करता येते. तर हा रेट कशा पद्धतीने डिफाईन केला आहे. इट इज द सिम्पल प्रपोर्शन. म्हणजे रेट ऑफ व्हायटल इव्हेंट इज इक्वल टू नंबर ऑफ केसेस ऑफ व्हायटल इव्हेंट्स डिवायडेड बाय नंबर ऑफ पर्सन्स एक्सपोज्ड टू द रिस्क ऑफ व्हायटल इव्हेंट इंटू के. हा जो इंटू के आहे त्याला म्हटलं जातं रॅडिक्स. हा एक कॉन्स्टंट आहे, म्हणजे केची व्हॅल्यू तुम्ही काही घेऊ शकता. के इज इक्वल टू 1 घेतलं तर तो रेट झाला पर पर्सन रेट, दर माणशी. म्हणजे जसं आपल्याकडं रेशनिंग दिलं जातं लोकांना, दर माणशी 3 किलो तांदूळ, तसं की दर माणशी एक व्हॅल्यू घेतली तर के इज इक्वल टू 100 घेतला तर तो पर्सेंटेजमध्ये रेट येणार. म्हणजे 2%, 3%, 4%, म्हणजे प्रत्येक 100 व्यक्तीच्या पाठीमागं. आणि केची व्हॅल्यू जर आपण 1000 घेतली तर हा जो रेट आहे तो पर 1000 पर्सन असा रेट येईल. शक्यतो लोकसंख्येच्या बाबतीत आकडेवारी खूप मोठी असते, त्यामुळे के इज युजली चोजन ॲज 1000. 1000 ही केची व्हॅल्यू घेतली जाते. त्यामुळे प्रत्येक रेटला 1000नी, म्हणजे रेट सांगत असताना तो दर हजारी जन्मदर, मृत्यूदर अशा पद्धतीने लोक बोलत असताना तुम्हाला ऐकायला मिळेल. सो रेट्स ऑफ व्हायटल इव्हेंट्स आपण अशा पद्धतीने डिफाईन करू शकतो. आता हे रेट्स डिफाईन करत असताना मुख्यत्वे करून 2 गोष्टींची आपल्याला नोंद घ्यायला पाहिजे.
एक म्हणजे हा जो रेट डिफाईन करतोय आपण तो एखाद्या विशिष्ट व्हायटल इव्हेंटसाठी डिफाईन करावा लागतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल बर्थ रेट, बर्थ अँड डेथ रेट असं एका वेळेला म्हणता येणार नाही आपल्याला. एका विशिष्ट म्हणजे त्याच व्हायटल इव्हेंटसाठी ते आपल्याला सांगता येत आहे. किंवा तो आपण एखाद्या विशिष्ट रिजनसाठी वापरू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगली जिल्ह्याचा बर्थ रेट काय आहे, तर इथं रिजन. किंवा एखाद्या विशिष्ट कालावधीचा रेट काय, म्हणजे 2010मध्ये आपल्या देशाचा बर्थ रेट काय होता, पर्टिक्युलर पिरियडमध्ये आपल्याला तो डिफाईन करता येतो. त्यानंतर एखाद्या व्हायटल इव्हेंट्सला एक्सपोज झालेले म्हणजे एक्सपोज टू द रिस्क ऑफ व्हायटल इव्हेंट हे जे पॉप्युलेशन आहे ते पॉप्युलेशन आपल्याला काय एका विशिष्ट टाईम पॉईंटला ते फाइंड आउट करणं अवघड असते. त्यामुळे ते शक्यतो एखाद्या गिवन पिरियडमध्ये म्हणजे गेल्या 5 वर्षात, गेल्या 10 वर्षात, गेल्या वर्षभरामध्ये, गेल्या 3 महिन्यामध्ये म्हणजे अशा विशिष्ट प्रकारचा टाईम पिरियड देऊन आपण हे रेट कॅल्क्युलेट करत असतो. आता या ठिकाणी आपण वेगवेगळे रेट कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा व्हायटल इव्हेंट तो म्हणजे मॉर्टॅलिटी. त्याला आपण डेथ रेट असं म्हणू शकतो. हे मॉर्टॅलिटीचं मेजरमेंट आपण कशा पद्धतीने करायचं, हाऊ टू मेजर द मॉर्टॅलिटी, तर त्याच्यासाठी वेगवेगळे रेट आपण डिफाईन केलेले आहेत. आणि त्यापैकी द सिम्पलेस्ट वन, सगळ्यात सोपा, क्रूड डेथ रेट आज आपण बघणार आहोत. हा क्रूड डेथ रेट कशा पद्धतीने डिफाईन केला आहे, तर CDR इज इक्वल टू D डिवायडेड बाय P इंटू 1000. आता व्हॉट इज दिस D? D is the number of deaths from all causes occurred in the population of the given region during the given period. म्हणजे एखाद्या विशिष्ट कालावधीमध्ये एखाद्या विशिष्ट भूभागामध्ये रिजनमध्ये जेवढे काही मृत्यू घडलेले असतील ते कोणत्याही कारणाने झालेले असू देत. म्हणजे एखाद्या व्यक्तीला हार्ट अटॅक येऊन तो एक्सपायर झाला आहे की तो ॲक्सिडेंटमध्ये एक्सपायर झाला आहे, अशा कोणत्याही कारणाच्या खोलामध्ये न जाता आपण एकूण मृत्यूंची संख्या, एकूण मृत्यू पावलेल्या लोकांची संख्या डिवायडेड बाय टोटल पॉप्युलेशन ऑफ द गिवन रिजन ड्युरिंग द गिवन टाईम पिरियड. म्हणजे आता उदाहरणार्थ आपण जर 10 वर्षाचा विचार करत असू तर काय होतं, मग 10 वर्षामध्ये सुरुवातीचं का शेवटचं पॉप्युलेशन घ्यायचं, तर याचा मध्य म्हणून मिड पिरियड पॉप्युलेशन विचारात घेतलं जातं. सो P इज द टोटल पॉप्युलेशन ऑफ द गिवन रिजन ड्युरिंग द गिवन पिरियड. सो मिड इयर पॉप्युलेशन त्या ठिकाणी घेतल्यानंतर हा जो रेशो आहे त्याला इंटू 1000 केल्यानंतर आपल्याला दर हजारी मृत्यूचा दर आपल्याला मिळत असतो. सो इट इज अ व्हेरी सिम्पल. त्याच्यासाठी आपली आवश्यकता आहे की एकूण डेथ किती झालेले आहेत आणि एकूण पॉप्युलेशन किती आहे हे आपल्याला माहीत असेल तर आपण त्याच्यावरून CDR कॅल्क्युलेट करू शकतो. लेट अस सी अ सिम्पल एक्झाम्पल. तर फॉर एक्झाम्पल एक पॉप्युलेशन आहे, त्याची संख्या म्हणजे ते पॉप्युलेशनची साईज आहे 15 लाख. 15 लाख उदाहरणार्थ एखाद्या शहराची लोकसंख्या आहे असं समजा. 15 लाख लोकसंख्या आहे आणि 2016 या वर्षामध्ये त्या शहरात एकूण 12,400 मृत्यू झालेले आहे. सो वी हॅव दिस मच इन्फॉर्मेशन. In the year 2016 there are 12,400 deaths in a population of size 15 lakh. तर आता या शहराचा आपल्याला क्रूड डेथ रेट, सॉरी स्लाइडमध्ये क्रूड बर्थ रेट असं लिहिलेलं आहे, प्लीज
मेक द नोट ऑफ क्रूड डेथ रेट असं पाहिजे. इट इज अ मिस्टेक. सो D इज इक्वल टू 12,400 आणि P इज इक्वल टू 15 lakh. आता 12,400 भागिले 15 लाख गुणिले 1,000 केल्यानंतर तो येतोय 8.2666, 8.2666, विच इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 8. याचा अर्थ काय, तर CDRची व्हॅल्यू 8 आहे, म्हणजे दर 1,000 व्यक्तींच्या पाठीमागं 8 लोकांचा मृत्यू होतो. इट इज द सिंपल इंटरप्रिटेशन ऑफ CDR. आता हा CDR जो कॅल्क्युलेट केला आहे त्याची काय मेरिट्स, म्हणजे CDR इज रिलेटिवली सिंपल टू कम्प्यूट, तो प्रोबॅबिलिटी रेट आहे वगैरे, पण त्याचे जे काही ड्रॉबॅक्स आहेत ते ड्रॉबॅक्स ते आपण इन डिटेल इन द नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर बघणार आहोत, कारण त्याच्यातून एका नवीन डेथ रेटचा जन्म होतो. त्यामुळं आय विल रिपीट दॅट डिमेरिट्स इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन, गुड बाय. थँक यू. स्टे ॲट होम, स्टे सेफ. गुड बाय.